माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल 9 तारीखला लोकनेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार सिंधुदुर्ग जिल्ह्याची आन बान आणि शान आदरणीय नारायणरावजी राणे साहेबांच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून आपण या स्पर्धेची सांगता करणार आहोत आणि साहेब देखील प्रत्यक्ष या मैदानावरती उपस्थित राहणार आहेत। आजच्या पहिल्या सामन्याला आपण सुरुवात करूयात। चला, पहिला बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर कंपल्सरी 25 मिनिटांमध्ये तुमच्या 5 ओव्हर संपल्या पाहिजेत, नाहीतर 6व्या ओव्हरसाठी एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल। मॅच स्टार्ट होते आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात प्रदीपजी देऊळकर। नमस्कार, सामन्याला सुरुवात होताना दिसते सलामीची विनीची जोडी मनोज रावरे मित्रमंडळ ऋतिक पाटील आणि बबल नाईक ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे। पहिला चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जमलेला घरंगळत येतोय, अर्थात मिडॉनला पार करत लॉंगनवरनं क्षेत्ररक्षक येतोय। थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई पाहायला मिळाली आणि या संधीचा फायदा उठवत दुहेरी धावसंख्येने ऋतिक पाटील आपलं खातं उघडताना दिसतोय। तर सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा झालाय धावफलकावर नाममात्र 2 धावा। प्रथम फलंदाजी करताना टॉस जिंकलाय श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सामना 6 षटकांचा पाहायला मिळतोय आणि या 6 षटकांमधील पहिलं पॉवर प्लेचं निर्णायक मॅन्डेटरी षटक हाताळण्यासाठी शहापूर या टीमकडनं चांगला चेंडू यावेळी ब्लॉक होलमध्ये होता, अगदी खोदून काढलाय, चेंडू जातोय मिड विकेटला। पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेकडे मोर्चा वळवलाय दोन्ही फलंदाजांनी आणि बघता बघता लीला ही दुसरी धाव पूर्ण केली आहे। धावफलक बदललाय, नाममात्र 4 धावा। थोडीशी संत सावध सुरुवात म्हणावी लागेल। मनोज रावरांनी मित्रमंडळ क्रिकेट संघाचा विचार केला तर ऋतिक पाटील हा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी धडाकेबाज फलंदाज, हल्लीच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवले तोच बबल नाईक यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। आदी मांडके गोलंदाज पाहायला मिळतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी चेंडू उजवेष्टीच्या बाहेर दिशाहीन चेंडू पाहायला मिळालाय, पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्क्वेअर। अतिरिक्त धाव मिळाली, ज्या अतिरिक्त धावसंख्येने धावफलक बदललाय। नाममात्र 5 धावा प्रथम फलंदाजी करताना मनोज रावराने मित्रमंडळ अर्थात सन्मान श्री मनोज रावराने यांच्या मालकीचा संघ हा प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। यावेळी सरळ बॅटने अतिशय सुरेख फटका म्हणावा लागेल, संपर्क अचूक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। वरती सावध खेळ, त्यानंतर आक्रमण केलंय आदी मांडके या गोलंदाजावरती। यावेळी दबाव पाहायला मिळालाय, अगदी दबावामध्ये गोलंदाज लाईन अँड लेंथवरनं भरकटतोय, पंचांचा इशारा आलाय, चेंडू स्क्वेअर। अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जात आहे ती धाव मिळाली आहे। धाव फलक दुहेरी अंकात पोहोचलाय, 12 धावा बिनबाद। चांगला चेंडू अगदी वायडे शॉर्कर करण्याचा प्रयत्न, चेंडू यावी सरकवतोय फलंदाज ऋतिक पाटीलला। या चेंडूवरती ऋतिककडे उत्तर नव्हतं, अर्थात धावफलक स्थिरावलाय, 12 धावा धावफलकावरती बिनबाद। 4 चेंडूंचा सामना केलाय ऋतिकने, 10 धावांवरती योगदान पाहायला मिळालंय। बबल नाईकला अजूनही स्ट्राईक मिळणं हे क्रमप्राप्त। यावेळी जमलेलगतचा फटका, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चकवतोय, चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरवरती। डीप एक्स्ट्रा कव्हरवरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चेंडूची फेकी करेपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते ती ऋतिक पाटीलला। दुहेरी धावसंख्येने धावफलक बदललाय, 14 धावा बिनबाद धावफलकावर। वैयक्तिक 12 धावांचं योगदान आतापर्यंत पाहायला मिळतंय ऋतिक पाटील। मनोज रावराने मित्रमंडळ या संघाचा विचार केला तर 3 खेळाडू आउटस्टेशन पाहायला मिळत आहेत, ऋतिक पाटील, भूषण गोळे सातारा आणि विजय पावले। अगदी टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच विजय पावले या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल। यावेळी खुलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय, शॉर्ट एक्स्ट्रा वरनं चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचतोय।
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय सीमारेषेवरती. एकेरी धाव निघेल, ज्या एकेरी धावसंख्येने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. मनोज रावराणे मित्रमंडळ संघ प्रथम फलंदाजी करताना 15 धावा बिनबाद ही एक चांगली सलामी म्हणावी लागेल. ऋतिक पाटील 13 धावांचं योगदान. बबल नाईक ज्याला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाही आहे, तो बबल नाईक कशा प्रकारे या सामन्यामध्ये खेळतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. आतापर्यंत या स्पर्धेचा लेखाजोखा पाहिला तर स्पर्धेमध्ये 2 गोलंदाज ज्यांनी मेडन ओव्हर आणि 2 विकेट्स प्राप्त केलेले आहेत. स्पर्धेतली पहिलं निर्धाव षटक गोलंदाज अंगद पाटीलच्या नावावरती पाहायला मिळालं आणि स्पर्धेतलं दुसरं मेडन ओव्हर नयन भगतच्या नावावरती. स्पर्धेमध्ये 5 विकेट घेणारा गोलंदाज प्रीतम बारी आपल्याला पाहायला मिळाला आणि कालच्या रजनीमध्ये या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक महेश नानगुडेच्या नावावरती पाहायला मिळालं. मॅन फ्रॉम पुणे मुळशीचा हा खेळाडू, मया डॉन या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आणि त्याचबरोबर अगदी डोंबिवली परिसरातना प्रवास करणारा खेळाडू रोहित पाटील ज्याने या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकलंय. आजच्या रजनीमध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील स्टारकश खेळाडू पाहायला मिळत आहेत. श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट संघाचा विचार केला तर डोंबिवली वाकलनचा केतन म्हात्रे, ज्या खेळाडूची आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चर्चा पाहायला मिळत आहे आणि कित्येक स्पर्धेंमधील मालिकावीराचा प्रबळ दावेदार जो खेळाडू असतो तो केतन म्हात्रे आज आपल्याला या महादेव नादवडच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीमकडनं. आतिश भांडे हा आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीमकडनं. गोलंदाजीमध्ये पहिला बदल होताना दिसतोय. पहिलं षटक 15 धावांचा निघालाय, अर्थात दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. क्षेत्ररक्षण पाहिलं मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, फ्लाइंग स्लिप, कव्हर पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅन. डावकरा शैलीचा गोलंदाज यावेळी जमली लगेचचा फटका, चुकी झाली आहे. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. चेंडू निघून जातोय, चौकार. पूर्णपणे निराश दिसतोय या कामगिरीवरती. ज्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा निघाल्या असतात तिथं चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि 4 बहुमूल्य धावा, 19 बिनबाद धाव फलकावर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय. पहिला गडी बाद झालाय. गोलंदाज यावेळी आतिश भांडे मगर मिठीत घेताना दिसतोय ऋतिक पाटीलला आणि पहिली सफलता श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीमसाठी. अगदी ताकद नव्हती या फटक्यांवरती, संपर्क तेवढा चांगला नव्हता आणि चांगला झेल पाहायला मिळालाय. श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीमचा क्षेत्ररक्षक गणेश डिंगोरे कुठेही चुकी करताना दिसला नाही आणि एक यशस्वी झेल या स्पर्धेमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम सातारा भूषण गोळे यावेळी मैदानाच्या आतमध्ये. सातारा म्हटलं की अगदी कंदी पेढा, ज्या पेढ्यांसाठी जे शहर ओळखलं जातं त्या सातारा भागातना अगदी भूषण गोळे प्रवास करताना दिसतोय आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी त्याचबरोबर गोलंदाजी हा खेळाडू करताना आपल्याला पाहायला मिळाला. सहा षटकं तुम्हाला 30 मिनिटांमध्ये पूर्ण करावी लागतील. आतिश पांडे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू स्लाइस केलाय, चेंडूवरती शॉर्ट थर्डमॅन वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकेरी धाव निघाली, ज्या एकेरी धाव संख्येने भूषण गोळे आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धाव फलक बदललाय. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकलाय, नशिबाचा कौल मिळालाय श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीमला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक आदिम मडके या गोलंदाजाने हाताळलं होतं आणि दुसऱ्या षटकावरती आतिश भांडे आपल्याला पाहायला मिळतोय.
डावखुरा शैलीचा गोलंदाज अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धडाकेबाज फलंदाज बबल नाईक यावी ऑन स्ट्राईक. बिग हिट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाच्या डोकीवरनं चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच धाव निघेल, एकेरी धावसंख्येने बबल नाईक आपलं खातं उघडतोय. संघिक धावफलक बदललाय धावफलकावरती. मनोज रावराने मित्रमंडळ संघ प्रथम फलंदाजी करताना 21 धावा 1 गडी बाद. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती. आमच्या सोबत गुणलेखक श्री प्रवीणजी लिंगायत, मॅन्युअली आणि डिजिटल स्कोरिंग अशा दुहेरी भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, यावी परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. अगदी प्रमाणापेक्षा जास्त चेंडू उसळताना दिसतोय. पंच दंडित करतायत. अवांतर धाबेचा इशारा येतोय आणि वन बाउन्सचा इशारा दिलाय गोलंदाजा आतिश भांडे या गोलंदाजाला. चुकी झाली आहे. 22 धावा एका गडीच्या मोबदल्यात. भूषण गोळे यावी उजव्या शैलीचा फलंदाज स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय. मनोज रावराने मित्रमंडळ या टीम मधील आयकॉन खेळाडू. यावी चांगला फटका म्हणावा लागेल. चेंडू जातोय स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरवरना अंतर कापत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फेकी होते स्ट्राईक एंडच्या दिशेने, अर्थात तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळत आहे ती भूषण गोळे या फलंदाजाला. दुहेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 24 धावा एका गडीच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. आतिश भांडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा शैलीचा वेगवान जलदगती गोलंदाज. हो, यावी बदल आली ते पाहायला मिळालं. बॅटची कडा घेतोय, त्यानंतर चेंडू एस्टेनवरती आदळताना पाहायला मिळतोय. भूषण गोळेला माघारी परतावं लागतंय. अगदी 3 या धावसंख्येवरती ही खेळी समाप्त होताना दिसतंय. थोडीशी निराशा पाहायला मिळाली भूषण गोळेकडनं. अगदी आज आशा अपेक्षा होत्या भूषणवरती एक चांगली फलंदाजी, चांगलं योगदान मनोज रावराने मित्रमंडळ संघासाठी मिळेल, मात्र ही निराशा झाली आहे आणि दुसऱ्या गडीच्या रूपात माघारी परतावं लागतंय मनोज रावराने मित्रमंडळ या टीमसाठी. भूषण गोळे बॅक टू द पॅव्हलियन. कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुरब्बी कर्णधार. गेली कित्येक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याचशा संघांचं नेतृत्वपद, अगदी कॅप्टनशिप यशस्वीरित्या सांभाळली आणि कित्येक गुणवान खेळाडू ज्यांच्या नेतृत्वाखाली घडले तो मिस्टर गोपाळ बटा, मॅन फ्रॉम केरवडा. सिंधुदुर्गचा हा शिलेदार यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बबल नाईक याला साथ देण्यासाठी गोपाळ बटा नंबर 3 वरती आपल्याला फलंदाजा, नंबर 4 वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद झालाय. 24 धावा. धावसंख्या अति सुरेख आपल्याला पाहायला मिळाले. मात्र महत्वपूर्ण 2 गडी बाद झाले. सुरुवातीला ऋतिक पाटील आणि त्या पाठोपाठ भूषण गोळे हे दोन्ही आयकॉन खेळाडू, आउटस्टेशन खेळाडू आता मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक आदी मडके यावी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट. खोलवा टप्प्याचा चेंडू यावी पॉइंट आणि गलीच्या मधला अगदी क्षेत्ररक्षणामधील भगदाड अचूकपणे शोधलं. चेंडू यावी सीमा रेषा वलंटना दिसतोय. चौकार. बबल नाईक कव्हर पॉइंट आणि गलीच्या मधना जी गॅप होती ती पूर्णपणे शोधली आहे. हो, अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तेवढा चांगला नव्हता. कव्हर पॉइंटवरनं वेगाने क्षेत्ररक्षक या चेंडूवरती पोहोचतोय. फेकी होते नॉन स्ट्राईक दिशेने. अगदी चपळ जलद गतीने धाव पूर्ण केली आहे आणि यावी स्ट्राईक दिशेने गोपाळ बटा आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक पोहोचलाय. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीम नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महादेव नादवडच्या मैदानावरती. औचित्य सिंधू नाईक चषक 2026 या स्पर्धेची आजची 4थी रजनी आणि 4थ्या रजनीमधील पहिला सामना आपण पाहतोय.
या महादेव नादवडीच्या मैदानावरती. यावेळी पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. मिडॉनला अगदी लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक मिडॉन पर्यंत पोहोचतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. 30 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. बबल नाईक ज्या खेळीसाठी ओळखलं जातोय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बरीचशी मैदानं अगदी एकाच दिवसामध्ये 3 अर्धशतकं ज्याच्या नावावरती पाहायला मिळाली तोच बबल नाईक. या मोसमात विचार केला तर अगदी बहारदार फलंदाजी त्याची पाहायला मिळत आहे. ओ यावी चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क होताना दिसत नाही. चेंडू आणि बॅटमध्ये चेंडू यावी चकवतोय तो आधी मडके या गोलंदाजाचा. या चेंडूवरती उत्तर नव्हतं बबलकडे. धाव संख्या स्थिरावली आहे 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डाव्या स्टीवरचा चेंडू यावी शॉर्ट फाईन लेग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. अर्थात चेंडू यावी डीप थर्डमॅन पर्यंत पोहोचतोय. पंचांचा इशारा येतोय 4 धावा. जास्त धावसंख्या रचवावी लागेल, मोठा धाव फलक उभा करावा लागेल. समोरील टीमचा विचार केला तर केतन मात्रे अगदी या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय अगदी डीप थर्डमॅनच्या दिशेने. यावेळी चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार निघालाय बबल नाईकच्या बॅटमनना. 4 धावा. तीन षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मनोज रावराणे मित्रमंडळ संघ 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 3 षटकं, निम्मा षटकांचा खेळ बाकी असेल आणि उर्वरित 3 षटकांवरती आवाज ऐकूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा समालोचक विवेकजी परब यांचा आवाज ऐकूया पुढील 3 षटकांसाठी. यानंतरची लढत होईल औदुस्फोट कणकवली आणि लुसी 11 मड. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होईल, याकडे आपलं लक्ष असू द्या. या सामन्यातील पहिला डाव ज्यावेळी समाप्त होईल त्या इनिंग ब्रेक्स मध्ये पुढील सामन्याचा टॉस होईल औदुस्फोट कणकवली आणि लुसी 11 मड. धन्यवाद देऊलकर सर. आपण पाहतोय भाजपा कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ आयोजित सन्माननीय खासदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रेरणास्थान अर्थातच नारायणराव राणेसाहेबांच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधत डे नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2026 सिंधू नायक चषक पहिली लढत. मात्र तोपर्यंत आपण एक सूचनेकडे जातोय. टायमर ऑन आहे. 25 मिनिटांमध्ये पहिली 5 षटकं समाप्त झाली नाहीत. तर अर्थातच एक अतिरिक्त खेळाडू शेवटच्या षटकासाठी रिंगणाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. ठीक मुकावटे पडलेला हा चेंडू एकेरी धाव बहाल करून जाईल. पहिली लढत मनोज रावराणे मित्रमंडळ त्यांच्या विरोधात श्रीराम फाउंडेशन शहापूर. नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल जिंकल्यानंतर श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट संघाने स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 4थ्या षटकात गोलंदाज किरण पाहायला मिळतील. धावफलक 39 2 गाड्यांच्या मोबदल्यात. बबल नाईक स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाज तयार. यावेळी केलाय सुरेख पुलचा फटका खेळलाय. पॅडल स्वीपच्या माध्यमातून डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. जीवलग जीवाचा अप्रतिम फटका. 6 धाबांचा सिंधू नायक षटकार.
चौथ्या षटकाची दमदार सुरुवात. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव जरी आली तरी दुसऱ्या चेंडूवर बबल नाईक जो सलामीवीराची भूमिका आतापर्यंत पार पाडतोय. मनोज रावराणे मित्रमंडळ क्रिकेट संघाची ही पहिली बैली लढत आणि या पहिल्या लढतीमध्ये दोनही संघांना विजयावर आरूढ होण्यासाठी लालायित करणारी ही चतुरसूत्री कार्यक्रम मैदानामध्ये दोनही संघ एकमेकांच्या विरोधात दोन हात करताना पाहायला मिळतील. औचित्य आहे आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व. सिंधुदुर्गाची आन बान आणि शान माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय नारायणराव राणे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य अमृत महोत्सवी वर्षात या वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्हाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल आणि या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. टप्प्याचा बॉल आहे, त्याला करायचं होतं पूल. आतली कडा मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षकाच्या मागे एकच धाव मिळेल. बबल नाईक एका बाजूला विस्फोटक डावखुरा शैलीदार फलंदाज म्हणून कामगिरी पाहतोय. दोन गाड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. 3 चेंडूंचा खेळ. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना समाप्त झालाय. साथीला गोपाळ बट्टा, कॅप्टन ऑफ सिंधुदुर्गा, कॅप्टन कुल म्हणून ज्यांची प्रसिद्धी. गोलंदाज आधी किरणचा हा चेंडू यावेळी मात्र कट केलाय लेट कटच्या स्वरूपात. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होईल. आणखी एकेरी धाव. एकमेव मोठा फटका. दुसऱ्या चेंडूवर षटकार. त्यानंतर मात्र एकेरी धावांची रेलचेल ही धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. मनोज रावराणे मित्रमंडळ क्रिकेट संघाला मिळालेलं निमंत्रण प्रथम फलंदाजीचं आणि ते फलंदाजीचं निमंत्रण सार्थकी लावताना एका बाजूला सलामीवीर बबल दर्जेदार फलंदाजी. 8 चेंडू 21 धावा स्ट्रायकिंग एंडवर. टप्प्याची वेगवान गोलंदाजी. आत येणारा चेंडू आतली कडा घेतला. यष्टीरक्षकाला बीट करत शॉर्ट फाईन लेगला सुरेख प्रोटेक्शन आहे. आणखी एकेरी धाव मिळेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. चौथ्या षटकाची शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज किरण तयार पाहायला मिळतील. 48 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय सिंधू नायक चषक 2026 ही पहिली लढत. डे नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. बाहेर जाणारा चेंडू. छेडछाड करण्याचा प्रयत्न. बाहेरचा किनारा. यष्टीरक्षक केतन म्हात्रेंच्या हातांचा मिळालाय सहारा. तिसऱ्या गड्याचं पतन. गोपाळ बट्टांना परतावं लागेल. वैयक्तिक 3 तर 48 वर हा तिसरा हादरा. नवीन बॅटर नंबर 5 क्रमांकावर दाजी नाईक यांची पावलं मैदानावर वळताना पाहायला मिळतील. सिंधुदुर्ग टेनिस बॉल क्रिकेटमधील बाहुबलीची बिरुदावली ज्यांच्या नावावर आणि मोठमोठ्या गोलंदाजांना ज्यांनी आपल्या फलंदाजीतून पाणी पाजण्याचं काम केलंय, घाम फोडण्याचं काम केलंय, ते दाजी नाईक यावेळी नॉन स्ट्रायकिंग एंडवर. 4 षटकांचा खेळ समाप्त. 48 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. बबल नाईक एका बाजूला. सलामीवीराची भूमिका. तो संयम, ती जिद्द, चिकाटी, मेहनत मैदानात विस्फोटक अंदाजात साथ करताना. दुसऱ्या बाजूला मात्र विकेटचं पतन पाहायला मिळतंय आणि त्यांची जागा घेण्यासाठी दाजी नाईक नॉन स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाज श्रवण. हे पहिलं वैयक्तिक तर सांघिक 5वं षटक. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं संपवली गेली नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये देखील आपल्याला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पेनल्टीच्या स्वरूपात पाहायला मिळेल. वेळेला खूप महत्त्व आहे. गुणवत्ता ठासून भरली आहे सर्व खेळाडूंमध्ये. मात्र त्या गुणवत्तेला समर्पिततेची जोड असायला हवी, ती बँक असायला हवी. मैदानात ते सिद्ध करताना प्रसिद्ध उगाच नाही झालेत हे सर्व खेळाडू. ओव्हरपिच बॉल आहे, त्याला केलंय
दर्जेदार फटका क्षेत्ररक्षकाकडून घोडचूक झाली आहे. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला हाताला चाटून जात चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय शानदार टायमिंगचा दमदार फटका. सिंधू नायक षटकार. षटकार जबरदस्त फटका. हवाई सफर कनेक्शन प्रॉपर. सिंधू नायक शिक्सर आपण पाहिलाय. बबल नाईकच्या बॅटमधून याही वेळी ते परिणिती खेळण्याचा प्रयत्न. वरची कडा मात्र यष्टीरक्षकाकडून झालेली घोडचूक. हा झेल भुईला दान पाहायला मिळालाय. एक जीवदान. बबल नाईक 28 वर खेळताना यष्टीरक्षकाच्या ठीक मुखावाटे पडलेला हा चेंडू बबल नाईकला मिळालेलं जीवदान. आता मात्र मैदानात ते तुफान, ते वादळ उठेल का? 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. बाहेर जाणार चेंडू इनसाइड आउट खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. सुरेख टायमिंगचा दर्जेदार झेल टिपत बबल नाईकला त्या पुढच्या संधीचा सोन्यात रूपांतर करताना वंचित ठेवलंय. गोलंदाजाला मिळाली आहे ही पहिली सफलता. श्रवणने टिपलाय बबल नाईकचा गडी. 12 चेंडू 28 धाबांची खेळी चौथ्या गड्याच्या स्वरूपात समाप्त. श्रवणच्या पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात दर्जेदार झाली होती. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक पाहिला होता मात्र झेल सुटला होता यष्टीरक्षकाच्या ठीक मुखावाटे. आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शन. सुंदर झेल आणि विकेटचं पतन. क्षेत्ररक्षक दीपकने एक दर्जेदार झेल टिपला आणि श्रवणच्या खाती ही पहिली सफलता. 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅटर आयकॉन खेळाडू, आयात केलेले खेळाडू विजय पावले. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर वलयांकित तारे सितारे आणि त्यामधील अग्रगण्य नाव, नुसती नावं नाही आहेत मैदानावर, तर एक युनिव्हर्सिटी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संपूर्ण क्रीडा विश्वाला ज्यांनी एक आदर्श घालून दिला, पायंडा घालून दिला. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रांमध्ये जबरदस्त कामगिरीच्या जोरावर स्वतःला नेहमी सिद्ध केलं आणि म्हणून विजय पावले आज क्रीडा विश्वात प्रसिद्ध आहेत. 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथा चेंडू घेऊन श्रवण तयार असतील. स्ट्राईक एंडवर विजय पावले. ओव्हर पिच बॉल, त्याला केलंय ड्राईव्ह शॉट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगली फेक आहे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर, चांगल्या ताळमेळाच्या जोरावर या एकेरी धाब्याने स्वतःच्या इनिंगची सुरुवात. श्री गणेशा 5वं षटक प्रगतीपथावर. एका बाजूला मनोज रावराणे मित्रमंडळ प्रथम फलंदाजी करताना, त्यांच्या विरोधात श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करताना. आव्हान देत त्याच्या विरोधात दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल. मात्र तत्पूर्वी या उर्वरित 8 चेंडूंमध्ये समोरच्या फलंदाजी करणाऱ्या संघाला माफक आव्हानापर्यंत रोखणं ही पहिली प्राथमिक बाब असेल. धावफलक 55, 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवर सिंधुदुर्गचा बाहुबली दाजी नाईक असतील. गोलंदाज तयार. कट करायचा प्रयत्न, बाहेर जाणारा चेंडू, त्याला केलाय छेडछाड. अर्थातच बाहेरचा किनारा. यष्टीरक्षक केतन म्हात्रेंनी यावेळी कोणतीही चूक केली नाहीये. 5व्या गड्याचं पतन. मिनी नेल्सन फिगर ऑन बोर्ड पाहायला मिळेल. 55 वर 5वा हादरा. दाजी नाईक बॅक टू द पवेलियन. गोल्डन डकचे शिकार. नवीन बॅटर मैदानात. नंबर 7 वर समीर वेंगुर्लेकर.
सिंधुदुर्ग बरोबरच संपूर्ण महाराष्ट्र, गोवा राज्य आणि कर्नाटक राज्यात आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लावली जाते, अगदी थोड्याच कालावधीमध्ये ज्याने स्वतःला वारंवार सिद्ध केलं, क्रिकेटच्या पंढरीची सेवा केली आणि हे नाव आता क्रीडा वर्तुळात आदराने घेतलं जातं, ते समीर वेंगुर्लेकर. स्ट्रायकिंग एंडवर दाजी नाईकचं वादळ मात्र मैदानावर स्वस्तात शमवण्यात यश मिळालंय. श्रवणने दुसरा हादरा दिलाय. 7 धावा आतापर्यंत 5 चेंडूंच्या मध्ये कामगिरी पाहायला मिळते श्रवणची. 55 वर 5 हादरे प्रथम फलंदाजी करताना. शफल करत खेळायचा प्रयत्न, आल्याच मोठा फटका, मात्र गोलंदाज देखील चतुर, चाणाक्ष नजरेने नटलेला ओव्हर थ्रोच्या स्वरूपात नॉन स्ट्रायकिंग एंडला थेट फेक होती, मात्र तोपर्यंत 2 धावा चोरण्याची लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा. अतिरिक्त या 2 धावांनी सांघिक धावफलक 57, 5 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 5 समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करताना मनोज रावराणे मित्रमंडळ, तर क्षेत्ररक्षण करताना त्यांच्या विरोधात 2 हात करताना पाहायला मिळतील श्रीराम फाउंडेशन शहापूर. भाजपा कणकवली, देवगड आणि वैभववाडी विधानसभा मतदारसंघ आयोजित सन्माननीय खासदार नारायणराव राणे साहेबांच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधत डे नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या महादेव स्टेडियमवर आपण पाहतोय. सिंधुनायक चषक 2026चं हे दर्जेदार आयोजन आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये मान्यवरांच्या मांदियाळीत आमचे सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण आजच्या रजनीमध्ये अनुभवतोय. शेवटचं षटक, गोलंदाजी मार्कवर. करण पाटीलचा पहिला चेंडू, त्याला पॉइंटच्या दिशेने खेळलाय. अपिश ड्राईव्हचा फटका, 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत भेदत चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. आलाय शानदार टायमिंगचा दमदार सिंधुनायक चौकार. करण पाटील गोलंदाजी मार्कवर स्लॉग ओव्हरचे उर्वरित 5 चेंडू घेऊन. टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वळण घेणारा चेंडू, दोन्ही हात समांतर करत क्रिकेटच्या परिभाषेतील दंडात्मक स्वरूपातला वाईड अवांतर 1 धाव. धावफलक पोचलाय 62, 5 गड्यांच्या मोबदल्यात. हॅलो. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, बाईचा इशारा, शॉट, थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाची चांगली कामगिरी. वाईडसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. 63 धावा आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यात. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर फलंदाजांनी त्या रिव्ह्यूचा वापर केलाय. तिसरे पंच पाहणी करतील आणि मैदानी पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत, मैदानी पंचांपर्यंत पोहोचवतील. सिंधुनायक चषक 2026चं हे दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. सिंधुदुर्गचे भाग्य विधाते ज्या राणे परवाने या सिंधुदुर्गला चांगली दिशा दिली, निधींच्या स्वरूपात विकासात्मक कामांची रेलचेल या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण पाहिली. ते भाग्य विधाते सन्माननीय नारायणराव राणे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फेअर डिलेव्हरी, चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू, गोलंदाज तयार. टप्प्याचा बॉल आहे, त्याला करायचं होतं कट. यावेळी बाहेर जाणारा चेंडू, पंचांनी यावेळी मागणी उचलून धरली आहे. अजून एक अवांतर चेंडू, दोन्ही हात समांतर करत पंच अमोल मेस्त्री सर आणि त्यांच्या साथीला मनोज सुतार सर हे 2 मैदानी पंच. 64 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. मनोज रावराणे मित्रमंडळ स्लॉग ओव्हरच्या षटकात हा ड्राईव्ह केला. मिनी हेलिकॉप्टर लॉन्च होता, तर यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत, लागलेली रेस. ऐन मोक्याच्या क्षणी पायांचा सहारा घेत ठीक बाउंड्री लाईनच्या आतमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. समीर वेंगुर्लेकरच्या बॅटमधून निघालेला हा हिरवळीला कुरवाळत जाणारा फटका 2 धावा बहाल करून जाईल. धावफलक 66, 5 गड्यांच्या मोबदल्यात. करण पाटील गोलंदाज तयार.
पहिल्या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, 2 वाईड, 1 बाईज आणि हा डबल धावेचा फटका. अजूनही 3 चेंडू या स्लॉग ओव्हरच्या षटकातील बाकी असतील. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे. सीधी बॅट मात्र हवेमध्ये जास्त खेळलेत. टायमिंगचा अभाव आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. सुरेख टायमिंगचा झेल टिपत समीर वेंगुर्लेकरची खेळी झाली आहे समाप्त. परतावा लागेल समीरला 6व्या गाड्याच्या स्वरूपात. ऐकत गुणगुणत आणखी एक सुंदर गाणं. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप वर तैनात होता. चांगले नेत्रदीपक झेल टिपत समीर वेंगुर्लेकर परत तंबूच्या आसऱ्याला. 66 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात. 6व्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतील. प्रतीक गवंडे. अर्थातच या 2 चेंडूंवर विस्फोटक फलंदाजीसाठी काय असेल रणनीती मनोज रावराणे मित्रमंडळ क्रिकेट संघाची. कारण एक तुल्यबळ फायटिंग टोटल दिली गेली तर श्रीराम फाउंडेशन शहापूर समोर एक चांगलं आव्हान पेश करतील. हे दोनही विस्फोटक तगडे फलंदाज आणि गोलंदाजांचा भरणा असलेले संघ एकमेकांच्या विरोधात या पहिल्या सामन्यामध्ये 2 हात करताना पाहायला मिळतील. आपण पाहतोय सिंधुनायक चषक 2026 हे दर्जेदार आयोजन. यावेळी रिव्हर्स करायचा प्रयत्न आहे. अल्टी पलटी करायचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षकाची सुंदर कामगिरी आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने हा चेंडू थांबवलाय. फक्त मिळेल एकेरी धाव. नॉन स्ट्रायकिंग एंडवर ही 1 धाव घेत राहणं पसंत करतील प्रतीक गवंडे. स्ट्रायकिंग एंडवर विजय पावले. टेनिस बॉल क्रिकेटची ही युनिव्हर्सिटी मैदानामध्ये वेळोवेळी जिद्द चिकाटी आणि मेहनतीने सिद्ध केलंय. गुणवत्ता समर्पिततेच्या बँकेत गुंतवली तरच ती मध्यरात्रीतल्या नॉर्वेतल्या सूर्याप्रमाणे अगदी कधीही चमकते. इनसाइड आउटचा फटका. सुंदर टायमिंगचा वापर केलाय. ताकदीचा वापर. हवाई सफर. सिंधू नायक सिक्सर. शानदार टायमिंग. समाप्त झालाय. हॅलो. मुख्य मंचावरती आमचे सन्मान्य मान्यवर उपस्थित झालेले आहेत. सिंधू नायक चषक 2026चं हे पहिलं पर्व तुम्ही पाहताय आणि पहिल्या पर्वातील आजच्या या 4थ्या रजनीमध्ये आपलं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो आहोत. आणि मुख्य मंचावरती आपण सन्मान करूयात आदरणीय शशी राणे साहेब. ज्येष्ठ भारतीय पार्टीचे कणकवली तालुक्याचे ते नेते आहेत. आपण त्यांचा मुख्य मंचावरती सन्मान करणार आहोत. आदरणीय शशी राणे साहेब त्यांचा आपण व्यासपीठावरती सन्मान करूयात. सिंधू नायक चषकाची स्पर्धा पाहण्यासाठी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलेले आहात. तुमचा आम्ही यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. कलमड गावचे प्रथम नागरिक संदीपजी मेस्त्री साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. हॅलो. आणि नाणेफेकीसाठी आपण विनंती करूयात ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत ते आदरणीय प्रदीपजी गावडे पंचायत समिती सदस्य. लाईट्समॅनला विनंती आहे टॉस बॉक्सच्या इकडची लाईट्स चालू करायची. प्रदीपजी गावडे पंचायत समिती सदस्य आणि आदरणीय शशीजी राणेसाहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांना आम्ही विनंती करतो आहोत आमच्या अतिथी कक्षातून आपण टॉस का बॉक्सकडे मार्गक्रम करूयात आणि आपल्या शुभ हस्ते प्रदीपजी गावडे यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी संपन्न होते. हॅलो. अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि लुसी 11 मड कॅप्टन या.
अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि त्यांच्या विरोधामध्ये लुसी 11 मड. लुसी 11 मड संघाचा कर्णधार उपस्थित होतोय अवधूत स्पोर्ट कणकवली. सतीश मगदूम आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे. सतीशजी मगदूम. हॅलो. सतीशजी मगदूम आपण मुख्य मंचाकडे या. हॅलो. दिनेश मुद्रस आपण संपर्क साधा. दिनेश मुद्रस. व्यासपीठावरती आपण संतोषजी तळेकर साहेबांचा सन्मान करतो आहोत. दारुमगावचे ते माजी सरपंच राहिलेले आहेत आणि प्रसिद्ध क्रिकेटर म्हणून त्यांनी प्ले बॉईज कासाडे संघाचं प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे. आपण त्यांचा व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करतो आहोत. दिलीपभाई तळेकर साहेबांच्या शुभ हस्ते. त्यापुढील सन्मान होईल मुख्य मंचावरती. संतोषजी तळेकर साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी केलेला आहे. दारुमगावच्या सरपंच पदाची धुरा त्यांनी समर्थपणे पार पाडलेली होती. त्याचबरोबर उमेशजी गव्हाणकर गव्हाणे गावचे माजी सरपंच हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही आम्ही यथोचित सन्मान करतो आहोत. मनोजजी रावराणे साहेबांना विनंती आहे आपण हा सन्मान करूयात. डे नाईट ओडम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आजच्या 4थ्या रात्रीमध्ये मान्यवरांची रेलचेल पाहायला मिळते. यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. आदरणीय प्रदीपजी गावडे पंचायत समिती सदस्य त्यांचाही आपण सन्मान करतो आहोत. मायेची प्रेमाची आणि आपुलकीची उबदार शाल त्यांच्या पाठीवरती आपण पांघरूयात आणि आमच्या प्रेमाने आपण त्यांना गुंफून घेऊयात. हा सन्मान संपन्न करत आहेत मनोजजी रावराणे साहेब. जिल्हा परिषदेचे सदस्य मनोजजी रावराणे साहेब या ठिकाणी हा सन्मान करत आहेत. मुख्य मंचावरती हा सन्मान तुम्ही पाहता आहात प्रदीपजी गावडे साहेबांचा. त्यापुढील आपण सन्मान करणार आहोत सतीशजी गुरव. त्या अगोदर आपण सन्मान करूयात आदरणीय शशी राणे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ भारतीय जनता पार्टी कणकवली तालुक्याचे नेते उपस्थित झालेले आहेत. आदरणीय शशी राणे साहेब त्यांचा आपण सन्मान करतो आहोत. यापुढील सन्मान होईल सतीशजी गुरव माजी सरपंच हळवल या ठिकाणी ते उपस्थित होत आहेत. अनेक आजी माजी सरपंच मुख्य मंचावरती आहेत. आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य इतर सर्व सन्मान्य मान्यवर त्यामध्ये उद्योजक आहेत. आपण सामन्याला सुरुवात करतो आहोत आणि दुसऱ्या सत्राला पुन्हा एकदा प्रारंभ होतोय. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विघ्नार्था गणपती गजानन या गावची ग्रामदेवता ठिकाणदार सर्व देवता इष्टदेवतांना त्रिवार अभिवादन करून जाऊयात मालवणी आकाशवाणी केंद्रावर. सगळ्यांचा हात जोडून स्वागत. पहिल्या चेंडूवर पुल करण्याचा प्रयत्न अंगलटी शॉट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या गोदीत विसावलो चेंडू. पहिल्या गड्याचा पतन पहिला कलाम. बॅटर बॅक टू द पवेलियन. पंढरीनाथ वांगणकर यांनी देखील मुख्य मंचावरती यायचं. त्याचबरोबर वेळगेवे गावचे सरपंच राजनजी लाड
हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान करूयात. संतोषजी लाड यांचा आपण व्यासपीठावरती सन्मान करूयात. यापुढील सन्मान होईल प्रतीक स्पोर्टचे ओनर प्रतीकजी सावंत यांना मी विनंती करतो आहोत, आपण मंचावरती या. ज्यांच्या माध्यमातून ज्या जर्सी आहेत खेळाडूंच्या अंगावरती ज्या तुम्ही किट्स पाहत आहे, प्रतीक स्पोर्ट प्रतीकजी सावंत यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं हे किट. धन्यवाद प्रतीक स्पोर्ट. आपण मंचावरती यायचं आहे. अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून होते आणि मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतो आहोत. फुलटॉस यावेळी देखील क्षेत्ररक्षक लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर आणखी एक विकेट. खाऊची होती कुळदाची पिटी, नशिबात मात्र माती. बॅक टू बॅक विकेट्स. सिंधुदुर्गच्या मायबोली आकाशवाणी केंद्रावर सगळ्यांचा अगदी मना काळजातून हात जोडून स्वागत. देव बरा करो. विवेक परबचो प्रेमाचो नमस्कार. पहिली लढत सिंधू नायक चषक 2026 मध्ये प्रथम बॅटिंग करताना मनोज रावराणे मित्रमंडळ क्रिकेट संघान जमवले 73 रन्स 6 गाड्यांच्या मोबदल्यात. श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट संघ 74 रन्सांचा आव्हान घेऊन मैदानात. सलामीवीर बॅटरच्या पाठोपाठ नंबर 3 बॅटर देखील डगआउटचो शिकार. आणि त्यानंतर नंबर 4 बॅटर स्ट्राईक एंडवर. नवीन बॅटरची वर्णी 0 रन्सार बॅक टू बॅक 2 विकेट्स घेत पहिला षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हणजे शक्ती प्रदर्शन करताना गोलंदाज भूषण गोळे. ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. संभाव्य स्पर्धेतली ही पहिली हॅट्रिक आणि त्या हॅट्रिकच्या उंबरट्यावर भूषण गोळे दिसतले. स्ट्रायकिंग एंडवर बॅटर मात्र कैलास. नॉन स्ट्रायकिंग एंडवर केतन म्हात्रे. सलामीवीराची भूमिका मात्र अजून एकही चेंडू न खेळता नॉन स्ट्रायकिंग एंडवर. 74 चो पाठलाग. उर्वरित 33. जर गोलंदाजाने हॅट्रिक घेतली भूषण गोळेने तर टीमचे ओनर जिल्हा परिषदे सदस्य मनोजी रावराणे साहेबांकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. सुंदर फटको फ्लिक केला गेला. त्यानंतर मात्र ओव्हर थ्रो. विकेट मिळवण्याच्या नादात आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसनो मागणारो शेजारी या मालवणी म्हणीची आठवण करत चेंडू आखांड्या पार. व्यासपीठावरती आपण आमंत्रित करतो आहोत आदरणीय विराजी वेटे जे रील स्टार आहेत. आपण मंचावरती यायचं. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित झालेले सन्मान्य श्री स्वप्नीलजी राणेसाहेब कणकवली नगरसेवक त्यांचाही आम्ही मुख्य मंचावरती सन्मान करतो आहोत. 1+4 चौकार अतिरिक्त म्हणजे 5 रन्स धावफलकार. पहिल्याच फटक्यात ह्या हाताचा एक थापाट धावफलकार. 74 चो पाठलाग. ह्यो पाठलाग सोपो नसतो. पहिल्या 3 चेंडूंमध्ये दाखवून दिलो. विकेट डॉट विकेट आणि त्यानंतर सिंगल घेताना स्ट्राईकवर रनआउट करताना 4 अतिरिक्त रन्स ओव्हरथ्रोच्या स्वरूपात. केतन म्हात्रे स्ट्रायकिंग एंडवर आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेच्या निमित्तान. चांगली फलंदाजी. यावेळी फ्लिक केला. दर्जेदार टायमिंगचो फटको. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधोमध सुंदर क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी. केतन म्हात्रे आणि त्यांच्या साथी कैलास हे 2 बॅटर्स मैदानात. आता मात्र सावध पण विस्फोटक फलंदाजी मैदानात होणं अपेक्षित. दोनही संघ पहिल्या विजयासाठी अति लालायित झालेले असतले. मात्र संयम, समय सूचकता आणि आक्रमकता या त्रिसूत्रीचा वापर मैदानात करणं खूप गरजेचा. कट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटच्या पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या कपळावरसून रोलिंग आणि रोलिंग. चेंडू आखांड्या पार.
चौकार. सिंधू नायक 4. सन्मानाकडे वळूयात. स्वप्नीलजी राणेसाहेब कणकवली नगरसेवक म्हणून ते निवडून आलेले आहेत आणि त्यामुळेच आम्ही त्यांचा मुख्य मंचावरती हा आदरातिथ्य आणि सन्मान करतो आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राची संस्कृती जपत पाहुण्यांचं स्वागत. शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ अशा स्वरूपामध्ये हा होतो आहे सन्मान सिंधू नायक चषकाच्या स्पर्धा कमिटीच्या वतीने. यानंतर पुढील सन्मान होईल आदरणीय विराज वेटे, जे प्रसिद्ध रील स्टार आहेत आणि कदाचित आमच्या स्पर्धेची देखील एक चांगली रील्स तुम्ही बनवा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आहोत. मनोजी रावणे साहेब हा सन्मान करतील व्यासपीठावरती. त्या पुढील सन्मान होईल चानी जाधव, जे कणकवलीवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आमचे जवळचे मित्र. त्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळते. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट हे त्यांचं खूप मोठं प्रेम आहे आणि ते जपताना ते अनेक वर्ष आपण कणकवलीमध्ये पाहतो आहोत. ज्या पद्धतीने संदीपजी मिस्त्री यांनी गतवर्षी डे नाईटची स्पर्धा देखील भरवली होती आणि नक्कीच कलमटमध्ये क्रेझी बॉईज क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून संदीप मिस्त्री मित्रमंडळाच्या माध्यमातून देखील संदीपजी मिस्त्री खूप चांगली स्पर्धा भरवतात. त्याचबरोबर बॉक्स अंडरआर्म क्रिकेट म्हणून चानी जाधव यांची एक विशेष ओळख राहिली आहे जिल्ह्यामध्ये. त्यांचंही आपण स्वागत करूया. दुसऱ्या षटकात विजय पावले सर गोलंदाजी मार्कवर, केतन मात्रे स्ट्रायकिंग एंडवर. 6 रन्स वैयक्तिक सांघिक 12 वर. 74 चो पाठलाग. ह्यो फुल टॉस, लोअर फुल टॉस, क्षेत्ररक्षक बबल पर्यंत चेंडू आणि बबल पर्यंत चेंडू म्हणून कदाचित दिलेलो ह्यो नकार. 74 रन्सांचो पाठलाग करताना ती अपेक्षित धावगती राखणं खूप गरजेचा. असा होऊ नये कंदील इजत इला तरी घोंगडा भिजत रावला. जर ता घोंगडा वाळवचा असात, सुकवचा असात तर ता कंदील इजण्यापूर्वी, चेंडू संपण्यापूर्वी हो आवश्यक पाठलाग करणं खूप गरजेचा. यावेळी कनेक्शन प्रॉपर, हवाई सफर, पिवळो गोळो चमकता उन्हात, लका 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 लका. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. सिंधू नायक चौकार. आतषबाजी मैदानात अगदी तोच पायावर असताना गोलंदाज तयार, शफल करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये जास्त मारलो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुंदर टायमिंगचो झेल होतो. अर्थातच नजर हटी, दुर्घटना घटी. प्रत्येक झेल सोपो नसता. सुटलेलो झेल म्हणजे मारूक दिलेली खुटिया. या खुटीचा मटियेत रूपांतर केतन म्हात्रेनी केला नाय म्हणजे मिळवला. यो जखमी वाघ असा आणि ही वाघाक दाखवलेली चूड असा. चुडीन वाघ घरात बोलवना म्हणजे काय नेमक्या यानंतर केतन मात्रेंच्या फलंदाजी मधना नक्की बघूक मिळतला. संधी संधी आणि संधी. संधी हो शब्द छोटो असा मात्र त्याचो व्यापक अर्थ आणि ती संधी कशी कमावची आमचे अमोल जमदाडे सर तुमका नक्की सांगतले. मिळालेल्या जीवदानावर एक रन मिळालो. धावफलक 17. 2 गड्यांच्या मोबदल्यात 74 चो पाठलाग. सुरुवातीच्या 3 चेंडूंवर बॅक टू 2 विकेट्स मिळाले खरे, मात्र त्यानंतर ही छोटीशी भागीदारी खूप महत्वाची. यावेळी ड्राईव्ह 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 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत. चेंडू अगदी सीमारेषा पार, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. आणखी एक दमदार सिंधू नायक चौकार.
शंभो भवानी पावले आणि मैदानामध्ये गोलंदाज विजय पावलेंवर हल्ला बोल चौकार षटकारांसाठी चेंडूंना पाठवले. मात्र ती अपेक्षित एक विकेट प्राइज विकेट संधी निर्माण केली होती. यावेळी अपीश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग तैनात. मिळत एकच धाव. 74 पाठला करताना ही कचाळ फेक. थोडीशी ढिलाई नजर हटी दुर्घटना घटी कंट्रोल युअर नर्व्स ऑन कर्व्स असा म्हटला जाता. फक्त 1 रन्साची संधी होती. 2 रन्सात त्याचा केला गेला परिवर्तन. 2 षटकांचा खेळ समाप्त. 23 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यात. नेमक्या मैदानात काय घडलेला? श्रीराम फाउंडेशन शहापूर जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग मनोज रावराणे मित्रमंडळ क्रिकेट संघाक प्रथम निमंत्रण फलंदाजीचा 73 रन्स 6 गाड्यांच्या मोबदल्यात जमवले. आता मात्र 2 षटकांच्या अंती 23 रन्स धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. उरलेले 4 षटका 24 चेंडूंमध्ये 51 रन्सांचो पाठलाग बाकी. स्ट्रायकिंग एंडवर केतन म्हात्रे, नॉन स्ट्रायकिंग एंडवर कैलास. वैयक्तिक 11 आणि 12 अनुक्रमे खेळताना दिस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती या मालवणी म्हणीची आठवण येऊची नसात तर चांदना येऊच्या आधी हो कापूस कातूचो लागतलो. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातला दुसरा संघाच्या वतीन तिसरा षटक भूषण गोळे. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकातली कामगिरी 11 रन्स देत 2 महत्वपूर्ण गडी गारद केले. 1 जीवदानासहित. केतन मात्रे स्ट्रायकिंग एंडवर जखमी वाघ असा. इनसाइड आउट. मिनी हेलिकॉप्टर लॉन्च झाला. कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू दोघे बसले रांधीत आणि ढोरा पोचलेली पांदी. चेंडू आखांड्या पार. सिंधू नायक चौकार. मी आधीच म्हटलेलं आहे दर्जेदार फलंदाजीसाठी विस्फोटक फलंदाज जाणले जातात केतन म्हात्रे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वावर अधिराज्य करणारा या सध्याच्या घडीचा बहुचर्चित नाव केतन म्हात्रे. आणि त्या केतन म्हात्रेंचं एक झेल शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांनी या आधीच्या षटकात सोडलेलो. ही वादळापूर्वीची शांतता हा मैदानात. आमचे समालोचक मित्र सन्माननीय राहित सोलकर यांच्या या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन झालंय. आपलं देखील सिंधुनायक चषक 2026चं औचित्य साधत मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलक 27 2 गाड्यांच्या मोबदल्यात पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. तिसऱ्या षटकाची दमदार सुरुवात. स्वागत जोरदार झाला. शक्ती प्रदर्शन होतला. वार प्रति वार होतले. हल्ले प्रति हल्ले होतले. रिवर्स पॅडल स्वीपचो फटको. देखणो फटको. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकापर्यंतचो प्रवास. डीप वर नाव चेंडूपर्यंत पेट्रोलिंग. तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी. एक चौकारानंतर थोडीशी मैदानामध्ये भयान शांतता. 2 रन घेतले गेलेत आणि 2 रन्सांनी सांघिक धावफलक 29 वर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. आस्किंग रेट आता मात्र थोडासा वाढताना. मात्र केतन मात्र एका बाजूने एका जीवदानानिशी मैदानात आता जीवदान सार्थकी लावताना संघहितासाठी केलेली ही फलंदाजी एक जबरदस्त भागीदारी यावेळी सफल देखील झाले. क्षेत्ररक्षक तैनात. 1 रन चित्याच्या चपळाईन. दुसऱ्या रन्सासाठी मात्र दिलो गेलेलो नकार. मैदानात तो NH66 वरचो यू टर्न आठवतलो. ह्यो नकार खूप महत्वाचो. रामायण देखील या नकारान वाचवता येला असता. महाभारतात देखील असे नकार दिले गेले असते तर पुढचा महाभारत देखील टाळू शकला असता. मात्र ते नकार हा विधिलिखित होता आणि नेमको तो महत्वपूर्ण नकार मैदानात. केतन मात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडवर. वैयक्तिक 18 सांघिक 30. दुसऱ्या बाजून कैलास सुंदर साथ देताना 12 रन्सावर खेळताना दिसतले. भूषण गोळे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक स्पेल समाप्तीच्या दिशेने. आतापर्यंत 18 रन्स खर्ची घातले. 9 चेंडूंची कामगिरी. 2 गडी पहिल्या 3 चेंडू टिपले. मात्र त्यानंतर ही दर्जेदार भागीदारी मैदानात. फुलटॉस लोअर फुलटॉस बॉलर बॅक ड्राईव्ह
फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये भूषण गोळेंका केलेला टार्गेट ऐन मोक्याच्या क्षणाक हातातोंडाशी इललो हो झेल भुईक दान लाखांचे खाक आणि झाकली मूठ 1.25 लाख या मालवणी म्हणीची आठवण. मात्र तेवढा सोप्या नसता फॉलो थ्रू मध्ये या झेल टिपणा. ह्यो झेल जर टिपलो असतो तर कॅच ऑफ द मॅच नक्की झाली असती. आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न वरची कडा क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला. 1 बाउन्स गॅदर करीपर्यंत मिळतलो फक्त 1 रन. दर्जेदार गोलंदाजी बॅकफुटवर ढकलणारी गोलंदाजी. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. तिसऱ्या ओव्हरीची भैरवी घालण्याची तयारी मैदानात. 31 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 बॉल आणि 43 असा समीकरण शिल्लक. असा होऊ नये अर्धो मिरग सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधाक घेतलो. जा काय करूचा आता मिरगाच्या आधी. ओव्हर पिच हवेत मारलेलो चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली दुसऱ्या वेळी देखील. आज कदाचित संध्याकाळच्या सत्रात केतन मात्रे नशिबाचो नाश्तो करून इलेत की काय. 2 जीवदाना 2 रनसान शेवटच्या चेंडूवर एकेरी रनसान. तिसऱ्या षटकाचो खेळ समाप्त. सांघिक धावफलक 32 2 गड्यांच्या मोबदल्यात. मी थांबतय तुम्ही खय्यक जाऊ नको. 18 चेंडू आवश्यकता अजूनही आसा 42 रन्सांची. ऐकूयात आवाज मराठी समालोचनातील भारदस्त आणि जबरदस्त आवाज अमोल जमदाडे. तोपर्यंत मी विवेक परब घेत क्षणांची विश्रांती. धन्यवाद विवेक. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मनापासून हार्दिक स्वागत करूया. 32 धावा फलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 74 धावांचं टार्गेट आहे. 18 बॉलमध्ये 42 धावा अजून या मॅचमध्ये बनवायचे आहेत. श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीमला मनोज रावराणे मित्रमंडळ क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकत फिल्डिंग आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना 73 धावा मनोज 11 मित्रमंडळाच्या. ऑन साईडला केतन मात्रेचा यावेळेला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक फंबल झाले. त्यानंतर स्वतःला सावरलं. फेकी आली. सिंगल कंप्लीट केली आहे. आतापर्यंत 2 जीवनदान केतन मात्रेला मिळालेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विजय पावले तयार. मांगले गावचा सितारा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केले. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. बॉलला स्टॉप केले. सिंगल येईल. केतन मात्रे जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत जिंकण्याची आशा श्रीराम फाउंडेशन शहापूरला नक्की असेल. महाराष्ट्राचा बायकर मॅन आतापर्यंत 7 4 व्हीलर कार ज्याच्या नावावरती आहेत. 38-39 पेक्षाही जास्त बाईक ज्याने जिंकल्यात. वाकलनचा सुपरस्टार केतन. त्याचे फटके असतात टनाटन. स्ट्राईकला केतन. यावेळेला अवेद बॉल फटका फसलाय केतनचा. बॉल बॅक आपण पाहतो पॉइंटला चाललाय. सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल. दुसऱ्या बाजूला विजय पावले ज्याच्यावरती ISPL ला सगळ्यात जास्त रकमेची बोली लावली गेली. 32 लाखापेक्षाही जास्त रकमेची बोली लागलेला खेळाडू विजय पावले. त्याची खूप लांब पावलं आपल्याला पाहायला मिळतात. ISPL पर्यंत थेट पोचली हीच पावलं. तो आहे विजय पावले. बॉलिंग ट्रॅकवरती 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा त्याने खर्च केलेत. दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. टीममध्ये सामील आहेत. केतन मात्र आतापर्यंत 11 बॉलमध्ये 22 वरती खेळतोय. कैलास देखील चांगली बॅटिंग करतोय. चांगला फटका आउट ड्राईव्ह केलाय. केतन मात्रेच्या बॅटमधून सिंगल इथे येईल. मिड ऑफला बॉल चाललाय आणि एकने धावसंख्या वाढली आहे. फलकावरती 36 धावा आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ आहे. 6 षटकांची लढत पाठलाग करायचं आहे या मॅच मध्ये. 37 धावांचा फलकावरती आपण धाव फलक पाहतो. पाठलाग करायचा आहे 74चा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. 14 बॉल 37ची अजून आहे आवश्यकता. जेवढ्या बनवल्या तेवढ्या आवश्यक आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका मिस टाइम झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय ते सिंगल कंप्लीट केली आहे. सर्कलमध्ये चेंडू थांबलाय. केतन मात्रेच्या खेळावरती सगळ्यांचं लक्ष लागले.
आणि केतनला पाहण्यासाठी आज प्रेक्षक नक्कीच तुफानी गर्दी करतील. अनेक टेनिस क्रिकेटच्या वर्तुळातले मोठे सितारे येतात, विजय पावले देखील आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग लाईनअप श्रीराम फाउंडेशन शहापूरकडे आहे, चांगली गोलंदाजी मनोज 11 रावराणे क्रिकेट टीमकडे आहे. आणि दुसऱ्या बाजूला हा सामना कसा होईल, मालिकेच्या 4थ्या रात्रीतला पहिला सामना कोण जिंकणार आहे, समीकरण थोडंसं बॅटिंग संघासाठी अवघड होत चाललंय. आणि हे अवघड काम सोपं करण्यासाठी केतनला ती जबाबदारी घ्यावी लागेल. विजय पावलेचा चांगला बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला, फटका मिस टाइम, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल आपण पाहतो फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकांनी रोखलंय. एकच धाव, ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 39 धावा फलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी जे समीकरण आहे 12 बॉल 35 ची आवश्यकता. हॅलो अमोल, केतन मात्रे या खेळाडूला जो कोणी गोलंदाज बाद करेल त्याला सन्मानश्री बंड्या मांजरेकर यांच्याकडनं 2500 रुपयांचं प्राइज पुरस्कृत केलेलं आहे. क्या मुख- बात है प्रदीप. मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान करत आहोत. कासाडे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ निशा नकाशे मॅडम यांचं इथं शुभ आगमन झालंय आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सौ विनिता रावराणे मॅडम यांना आपल्या शुभ हस्ते कासाडे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ निशा नकाशे मॅडम यांचा आपण सन्मान करावा. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. त्याचबरोबर दारुम सरपंच सौ तेजश्री लिंगायत मॅडम यांचाही इथं सन्मान केलं जाईल. मी विनंती करतो सौ विनिता रावराणे मॅडम यांना आपल्या शुभ हस्ते दारुम गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ तेजश्री लिंगायत मॅडम यांचा आपण सन्मान करावा. त्याचबरोबर अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाचे संघ मालक सन्मानश्री अवधूत तळगावकर यांचा इथं सन्मान केला जाईल. अवधूतजी तळगावकर, आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण या स्पर्धेमध्ये आपला संघ खेळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या सामन्यामध्ये सन्मानश्री अवधूत तळगावकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सफल झाले, सफल अजिबात झाले नाही, त्यामुळे हा डॉट बॉल येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय समीर बेंगुर्लेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ज्या ज्या वेळेला ऑलराऊंडर खेळाडूंचा विचार होतो, हा युवा टॅलेंटेड खेळाडू सगळ्यांच्या नजरेसमोर येतो. फटका हवेत आहे आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर कव्हर्सला बॉल केतन मात्रे आणि त्याच्या साथीदार कैलासने 2 धावा झटपट वेगात पळून पूर्ण केलेत. केतन मात्रे चांगली बॅटिंग करत असताना संघाला जिंकून देईल का, आणि नक्कीच मगाशी चर्चा झाली होती की केतन मात्रेला जो खेळाडू आउट करेल ना त्याच्यासाठी पारितोषिक आहे. आज चर्चा काय होईल, केतन मात्रेने किती धावा बनवल्या याच्यापेक्षा केतन मात्रेला कोण आउट करेल याची चर्चा होणार आहे. लेन बॉल खोदण्याचा शोधण्याचा प्रयत्न केला, ऑफटिकच्या बाहेरचा बॉल आणि व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे आणि त्यासाठीच फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, पंचांच्या निर्णयासाठी चॅलेंज केलंय. केतन मात्रे स्ट्राईकला तयार. कैलास भांडे देखील 8 बॉलमध्ये 15 धावांवरती खेळत असताना खूप चांगली बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर. मात्र जे आस्किंग रन रेट आहे ते आता वाढतंय. 10 बॉलमध्ये 33 ची गरज आहे आणि इथून पुढे केतन मात्रे आणि कैलासला ते काम करावं लागणार आहे. ज्याची प्रतीक्षा, ज्याची अपेक्षा त्याचे सपोर्टर्स करतायत. मात्र दुसऱ्या बाजूला समीर वेंगुर्लेकर, गोपाळ भट्टाला तो खेळ इथे दाखवावा लागणार, गोपाळ भट्टाचा अनुभव पणाला लागणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे मनोज रावराणे मित्रमंडळ, त्याचबरोबर आयकॉन खेळाडू देखील विजय पावले तुम्ही पाहताय या संघामध्ये सामील आहे आणि चांगली खेळाडूंची फळी या संघामध्ये आपण पाहतो. टीव्ही अंपायर तपासणी करतायत, घटनेच्या खोलामध्ये जातील आणि त्यानंतर हा डिसिजन आपल्यापर्यंत येईल. फेअर डिलिव्हरी आहे.
चांगला बॉल सटीक लाईन आणि लेंथ मधून गेला आणि त्यानंतर आपण पाहतो होतं केतन पुन्हा एकदा तयार स्ट्राईकला पुन्हा एकदा खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. समीर वेंगुर्लेकरचं कौतुक करावंच लागेल. समोर किती मोठं नाव आहे, त्याचा अतिरिक्त दबाव स्वतःवरती येऊ दिला नाहीये. तुम्ही तुमच्या नावाने जरूर ओळखले जाता, मात्र प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला वेगळं काम करावं लागतं. आज ते काम इथे करत असताना समीर वेंगुर्लेकर पाहायला मिळतोय. केतन मात्रेला शांत ठेवलंय. 17 बॉल मध्ये 27 वरती खेळतोय केतन मात्रे. 42 धावा, टीमची धावसंख्या 8 बॉल 32 ची आवश्यकता. अमोल, केतनची विकेट मिळेल त्याला 2500 रुपयांचं पारितोषिक. गुड्डप्याचा बॉल त्या दरम्यान ड्राईव्ह केले. आपण पाहतो स्ट्रेट ड्राईव्हचा सुंदर फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. समीर वेंगुर्लेकर खूपच इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा. समोर दोन्ही तगडे विस्फोटक बॅटर, मात्र त्यांना शांत ठेवले. काय गोलंदाजी होते समीरची. यावेळेला बॅकफुट पंच केले बॉलला, कव्हर्सला ओव्हर द कव्हर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो शानदार चौकार. आम्ही सन्मान करत आहोत. सन्मान श्री पंढरी वांगणकर, भारतीय जनता पार्टी कणकवली ग्रामीण मंडळ सरचिटणीस श्री बंड्या मांजरेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. सन्मान श्री पंढरी वांगणकर, भारतीय जनता पार्टी कणकवली ग्रामीण मंडळ सरचिटणीस आणि बंड्या मांजरेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करत आहोत. त्याचबरोबर सन्मान श्री संभाजी खाडे यांचं इथं शुभ आगमन झालंय. महसूल अधिकारी म्हणून ते काम पाहत आहेत, त्यांचं इथं आम्ही सन्मान करत आहोत. बंड्या मांजरेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. श्री बंड्या मांजरेकर यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करत आहोत. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. साहेब, आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 6 बॉल 27 ची आवश्यकता आणि या सामन्याचा विजेता कोण हे सांगणारं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतोय. धोका दोन्ही संघांना पत्करावा लागणार आहे. दबाव तर दोन्ही बाजूला आहे. केतन मात्रे नाव मोठं आहे, काम देखील मोठं करावं लागेल. 31 धावांवरती तो बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला कैलासचा देखील फलंदाजीचा अंदाज वेगळा आहे. तो देखील 9 बॉल मध्ये 16 वरती खेळतोय आणि जिंकण्यासाठी 6 बॉल 27 ची गरज आहे. 6 बॉल 27 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. स्ट्रायकिंग एंडला कैलास बांडे. ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालेत आणि पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलाय. मोठ्या फटक्याचं स्वतंत्रच देत नाहीयेत केतन मात्रे अँड कैलासला चांगले रोखून धरले. 48 धावा टीमच्या खात्यामध्ये आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र खूप पुढे गेले. 5 चेंडूंचा खेळ आहे आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. केतन मात्रे आज ते काम करेल का, ज्यासाठी तो ओळखला जातो. दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील देखील चांगली गोलंदाजी करेल. बॉलिंग ट्रॅकवरती तो तयार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होत आहेत. बदल हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करावे लागतात आणि ज्या वेळेला तुम्ही चांगले बदल करता, ते यशस्वी होतात, त्यावेळेला तुम्ही सक्सेस होता. हा बदल आहे. हा बदल किती उपयोगात येईल ते देखील पाहावं लागेल. 5 बॉलचा खेळ आहे. जिंकण्यासाठी श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीमला 26 धावांची आवश्यकता आहे. चांगला बॉल सटीक लाईन आणि लेंथ मधून स्विंग अँड मिस. केतन मात्रेला रोखून धरले. मोठ्या फटक्यांच्या आहारी जातोय केतन, मात्र त्याला रोखलंय. केतनचा आक्रमकपणा थंडगार करणारी गोलंदाजी ऋतिक पाटीलची बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय. काय बॉल डिलिव्हर्ड केला, वेग भन्नाट आहे, अचूकता आहे. जो टप्पा पकडलाय ना, तो ओळखणं उघड झालंय.
केतन म्हात्रे संघर्ष चालू आहे, स्ट्रगल करतोय आणि केतनच्या विरोधामध्ये खूप चांगला गोलंदाजीचा स्पेश करत असताना ऋतिक पाटीलला आपण पाहतोय. क्या बात है ऋतिक. अवधूत स्पोर्ट कणकवली कॅप्टन आपण येऊन थांबायचं आहे. 3 बॉल 26 धावांची आहे आवश्यकता. शेवटच्या ओव्हर मध्ये केतन म्हात्रे चाचपडताना दिसतोय. टप्प्याचा बॉल त्याला केले पुल आणि क्षेत्ररक्षकाने घेतला हा साधा सोपा झेल. केतन म्हात्रेचा संपलाय खेळ. गुडीजे केतन म्हात्रेची विकेट मिळाली आहे ऋतिक पाटीलला आणि त्यासाठी होतं पारितोषिक 2500 रुपयांचं आणि त्याचा लाभार्थी ठरलाय ऋतिक पाटील. हे पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय बंड्या मांजरेकर साहेबांनी. दोन्ही कॅप्टन्स टॉस का बॉस मध्ये येऊन थांबायचं आहे. अवधूत स्पोर्ट कणकवली आणि लुसी 11 मड. अगदी हा डाव संपला की लगेच टॉस होईल. तो साधा सोपा झेल बबल नाईकच्या गोदीमध्ये आणि त्यानंतर केतन निराश होऊन मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय आणि मनोजी रावराणे साहेब प्रचंड खुश झालेत. आपण पाहतो त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी प्रसन्नता आली आहे की चांगला संघ आहे. दुसऱ्या बाजूला श्रीराम फाउंडेशन शहापूर पहिल्या मॅच मध्ये थोडासा मागे राहतोय. 48 धावांवरती 3 विकेट्स येत आहेत. आता सामना हाताबाहेर गेलाय. 2 बॉल 26 ची आवश्यकता. स्ट्राईकला बॅटर तयार. चांगली गोलंदाजी ऋतिक पाटीलची आणि त्याची पाटीलकी पुन्हा एकदा पाहायला मिळते या ओव्हर मध्ये. रायगड वडवली गावचा खेळाडू आहे ऋतिक पाटील. चांगली बॉलिंग करत असताना त्याने देखील आपला जलवा इथे दाखवलाय, स्वतःला सिद्ध केलंय. धीम्या गतीचा बॉल ड्राईव्ह केलाय. औपचारिकता बाकी आहे आणि उरलेली औपचारिकता इथे पूर्ण होत असताना हा सामना झुकलाय. मनोज रावराणे मित्रमंडळ क्रिकेट टीमच्या बाजूने श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीमचा पहिल्या मॅच मध्ये होतोय पराभव. मनोज रावराणे मित्रमंडळ क्रिकेट टीमचा सोपा विजय पाहायला मिळालाय. खूप चांगला खेळ या संघातील खेळाडूंनी दाखवला. केतन म्हात्रेने निराश केलं, मात्र त्याची भरपाई पुढच्या 3ऱ्या मॅच मध्ये तो करेल अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर बबल नाईक. 12 बॉल 28 धावा. हॅलो. सन्मान श्री प्रदीपजी गावडे पंचायत समिती सदस्य आणि सन्मान श्री शशी राणे ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेते यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आजच्या रजनीमधील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होईल. सन्मान श्री प्रदीपजी गावडे आणि सन्मान श्री शशी राणे कॅप्टन या अवधूत स्पोर्ट कणकवली आणि लुसी 11 मड.